लाल किताब एक रहस्य आहे, हम्म. ज्ञानचा सागर आहे आणि खूप डेप्थ मध्ये आहे आणि इतकं सिम्प्लिफाईड पण आहे. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अरे लाल किताब म्हणजे अशी लाल रंगाचं काहीतरी पुस्तक असेल आणि हम्म. नाहीतरी असे बरेचसे मार्केटमध्ये मिळत आहे. बट लाल किताब आहे ना, त्याच्यापेक्षा पण काही वेगळी आहे. आणि बरेचसे लोक असं पण म्हणतात की लाल किताब रावणने लिहिली आहे हम्म. आणि रावणचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर आहे ना, ती बुक गायब झाली आणि त्याचे जे चेले चपाटे आहेत ते घेऊन गायब झाले. मग ती अरबमध्ये मिळाली आणि त्याला उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलं आणि अशा प्रकारे हे सगळे जे आहेत ना ते हे मिथ खरं आहे आहेत. की मिथ आहे? मिथ आहे ते. अच्छा, मग मी तेच विचार करत होतो, त्याची हिस्ट्री आहे. हा, ती हां. हिस्ट्री नाहीये, ते मिथ हं, आहे. पण ते ऐकायला किती मजा येते. अरे हं. रावणने लिहिली हां, आहे, हां, हां. रक्ताने लिहिली आहे. हां. असं नाव ऐकल्यानंतर पण पहिल्यांदा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अच्छा ह्याच्यामध्ये काहीतरी असं लिहिलं असेल, बेसिकली रक्तानं गूढ. काहीतरी हं, लिहिलं असेल आणि आपल्याबद्दल काहीतरी जाणून घेण्यासारखं हं. असेल. तर लाल किताब ऍक्च्युली जसं नाव फक्त त्याचं, जसं ऍस्ट्रॉलॉजी आहे, वैदिक आपली पराशर ऋषींची ऍस्ट्रॉलॉजी आहे, हं. त्याचीच एक ब्रांच आहे लाल किताब. जसं अच्छा. केपी ऍस्ट्रॉलॉजी आहे, हं, बीएनएन आहे, भृगुनंदी नाडी आहे, म्हणजे हं, नाडी ऍस्ट्रॉलॉजी आहे. तसंच हं. लाल किताब एक सब्जेक्ट आहे.